नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 717 भाविकांचा मृत्यू, 850हून अधिक जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर. आज संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसांशी चर्चा करणार. अपंगांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानाची आज महाराष्ट्रातून सुरुवात. यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून. शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर न देणाऱ्यांवर कडक कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. आणि संसदेच्या कामकाजात न्याय यंत्रणेनं ढवळाढवळ करणं हे लक्ष्मण रेषा ओलांडण्यासारखं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. सौदी अरेबियात मीना इथं आज हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान 717 भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 850हून अधिक जखमी झाले आहेत. पवित्र मक्का शहराच्या बाहेर असलेल्या मीना इथल्या रस्ता क्रमांक 204 वर आज ईदच्या निमित्तानं भाविकांची गर्दी उसळली होती. या ठिकाणी असलेल्या 3 भव्य खांबांपाशी सैतानाला दगड मारण्याची परंपरा पाळली जाते. या प्रसंगी चेंगराचेंगरी झाल्याचं सौदी नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं. यंदा सुमारे 1.5 लाख भारतीयांसह 20 लाख भाविक हज यात्रा करत आहेत. या दुर्घटनेत 2 भारतीय जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी आज पहाटे न्यूयॉर्कला पोहोचले. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास शिखर परिषदेत भाषण करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस बान की मून आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. आपल्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करणार आहेत. स्किल इंडिया, डिजिटल इंडिया यावर पंतप्रधानांचा भर राहणार आहे. सिलिकॉन व्हॅलीत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विख्यात कंपन्यांना भेटी देऊन संबंधित प्रमुखांशीही पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत. अपंगांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानाची सुरुवात आज महाराष्ट्रातून झाली. या अभियानाअंतर्गत राज्यातल्या 4 शहरांची निवड झाली असून या शहरातल्या सरकारी कार्यालयाच्या इमारती अपंगांच्या वापरासाठी सुलभ केल्या जाणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या 4 शहरांची या अभियानासाठी निवड केली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अपंग सक्षमीकरण विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या या योजनेची सुरुवात मुंबईत आयोजित कार्यशाळेनं झाली. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. हे अभियान राज्य सरकार एक मिशन म्हणून राबवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत होते. या अभियानाअंतर्गत देशातल्या 50 शहरांमधल्या प्रत्येकी 100 सरकारी इमारतींमध्ये अपंगांसाठी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत अशी माहिती गेहलोत यांनी दिली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आदी उपस्थित होते. साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करताना शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर दिला नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करावा, तसंच गेल्या वर्षी शेतकऱ्यांची बाकी राहिलेली रक्कम येत्या 1 महिन्याच्या आत द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्री समितीची बैठक झाली. 15 ऑक्टोबरपूर्वी जे कारखाने गाळप हंगाम सुरू करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. स्थानिक पाणी परिस्थिती लक्षात घेऊन साखर कारखान्यांना पाणी परवाने द्यावेत इत्यादी निर्णय आज झाले. न्यायव्यवस्था संसदेच्या कामकाजात ढवळाढवळ करू शकत नाही आणि तसं करायचा प्रयत्न करणं म्हणजे लक्ष्मण रेषा ओलांडणं आहे असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. फाउंडेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ नॅशनल व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेनं संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक सूचना लागू कराव्यात अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती. गदारोळामुळे संसदेचं कामकाज वारंवार विस्कळीत झाल्याचा भार सरकारी तिजोरीवर पडतो असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. पण लोकशाहीत संसद सदस्यांना आपलं काम कसं करावं हे अनुभवामुळे चांगलंच माहीत आहे आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाण आहे असं स्पष्ट करून न्यायालयानं ही याचिका फेटाळली.
1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अभिनेता संजय दत्तची उर्वरित शिक्षा माफ करावी अशी मागणी करणारा विनंती अर्ज राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज फेटाळला। सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हा अर्ज केला होता। संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे त्याचा शिक्षा माफीचा अर्ज राज्यपालांनी फेटाळावा असा सल्ला राज्याच्या गृह विभागाने राज्यपालांना दिला होता। संजय दत्तला शिक्षेतून सूट दिली तर चुकीचं उदाहरण घालून दिलं जाईल अशी गृह विभागाची भूमिका असून त्याला अनुसरून राज्यपालांनी अर्ज फेटाळला आहे। दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेनं पक्ष पातळीवर यंत्रणा उभारली असून प्रत्येक कार्यकर्त्यानं शेतकऱ्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करावं असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं। अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली। शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घेऊन अन्न सुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो की नाही याची खातरजमा करावी अशा सूचना शिवसैनिकांना दिल्याचं रावते यांनी सांगितलं। विदर्भ आणि मराठवाड्यासाठी नवीन 500 बसेस खरेदी करणार असल्याची माहितीही रावते यांनी यावेळी दिली। नवीन बसेस सर्वप्रथम विदर्भात दिल्या जाणार असून एसटी चालक वाहकांची समान सेवा निश्चित करण्याचं धोरण आखण्यात आलं असून त्यांना सेवेत असताना 10 लाखांचा विमा, बोनस, भत्ता आदी लाभ मिळणार असल्याचंही रावते यांनी सांगितलं। राज्यात 32% पुढे सिंचनात वाढ करायला निसर्गाच्या मर्यादा आहेत असं भाजपा राज्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं। सोलापुरात काही गावांमध्ये सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते। गेल्या काही वर्षात भूजल पातळी कमी झाली असून ती वाढेपर्यंत कोणत्या पिकाला किती पाणी द्यायचं हे ठरवणं गरजेचं आहे, हे जल अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या आयोगानं सांगितल्याचं भंडारी म्हणाले। आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांनी 70,000 कोटी रुपयांची सिंचनाची कामं केल्याचं दाखवलं आहे, मात्र पैशाच्या हिशोबात सिंचन वाढलं नसल्यानं यात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला। देशात लहान व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक सामान्य व्यक्तीला विनातारण कर्ज देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणं हाच प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा उद्देश आहे असं भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी सोलापूर इथं सांगितलं। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा शुभारंभ आज सोलापूर जिल्ह्यातल्या मंद्रुप इथं जाजू यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। रोजगार तसंच उद्योग वाढीसाठी पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना सुरू केली असून शेती व्यवसाय सोडून इतर व्यवसायांसाठी 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज या योजनेतून सर्व राष्ट्रीय बँकांमधून देण्यात येतं। लाभार्थ्यांना कर्ज मान्यतेच्या पत्रांचं वाटपही जाजू यांच्या हस्ते करण्यात आलं। अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून या संदर्भात गिरगाव चौपाटीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। 2 वर्षांपूर्वी मत्स्यदंशामुळे भाविकांना उपद्रव झाला होता, त्यामुळे भाविकांचं संरक्षण करण्यासाठी यावर्षी गणेश विसर्जनाकरता छोट्या हातगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच जर्मन तराफ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे। आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दल, रुग्णवाहिका या सेवाही उपलब्ध केल्या जातील असं मेहता यांनी सांगितलं। मुंबईच्या नागरिकांना मी एकच विनंती करेल की आता हे गणेश उत्सवाच्या जेव्हा आपण विसर्जनला याल त्या उत्सवाचा आपण सर्व प्रकारचे आनंद घ्यावा, मात्र हे घेत असताना ते सुरक्षित पद्धतीने करावा आणि बीचेस जे आपले हे जे समुद्राच्या तट आणि किनारा आहे ते स्वच्छ राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी, हेच मी सर्वांना विनंती करेन। पुण्यात बांधण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी संदर्भात नागरिकांकडून 100 दिवसांच्या कालावधीमध्ये मतं मागवली आहेत अशी माहिती पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। पहिल्या टप्प्यात 1.5 लाख नागरिकांनी आपली मतं मांडली आहेत, ज्यात स्वच्छ पुणे, हरित पुणे यासाठी जास्त मतं नोंदवली आहेत असं आयुक्त म्हणाले। यापुढे पुणे महापालिकेतर्फे नागरिकांच्या घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेणार असल्याचंही कुणाल कुमार यांनी सांगितलं। केबल सेवेच्या डिजिटायझेशनच्या संदर्भात राज्य सरकारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं पुण्यात आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं।
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव आर जया यावेळी उपस्थित होत्या। 31 डिसेंबर 2015 पर्यंत भारताच्या सर्व शहरांमध्ये केबलद्वारे होणाऱ्या दूरचित्रवाणी प्रसारणाचं तिसऱ्या टप्प्यातलं डिजिटायझेशन पूर्ण करायचं आहे। त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। डिजिटायझेशनमुळे महसुलात कमीत कमी 40% वाढ झाल्याचं सांगत आर्थिक क्षमतेसोबत रोजगार संधी वाढल्याचं आर जया यांनी सांगितलं। भविष्यात सुरू होणाऱ्या ई-सेवांचा लाभ नागरिकांना मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। नव्या पिढीनं सामाजिक समतेच्या लढ्यासाठी आरक्षणाचा शस्त्र म्हणून पुरेपूर वापर करावा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पुण्यात केलं। पुण्यातल्या येरवडा कारागृहात 24 सप्टेंबर 1932 रोजी झालेल्या ऐतिहासिक पुणे कराराच्या 83व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे आरक्षण दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यावेळी उपस्थित होते। 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन। या दिवसाचं औचित्य साधून सामान्य माणसात पर्यटनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं केंद्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे मुंबईत 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रम होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी एक पदयात्रा काढण्यात आली। गेटवे ऑफ इंडिया ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशा हेरिटेज वॉकमध्ये मुंबईतल्या विविध पर्यटन आणि हॉटेल व्यवस्थापन संस्थेतले जवळपास 400 विद्यार्थी सहभागी झाले होते। आणि आता एक नजर हवामानावर। येत्या 36 तासांमध्ये संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 32, किमान 24। नागपूर 34 आणि 23। पुणे 31 आणि 21। औरंगाबाद कमाल 32, किमान 23। नाशिक 29 आणि 19। कोल्हापूर 33 आणि 21। रत्नागिरी कमाल 31, किमान 23। सोलापूर 36 आणि 25। आणि अमरावती कमाल 32, किमान 22 अंश सेल्सिअस। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 717 भाविकांचा मृत्यू, 850हून अधिक जखमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर। आज संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसांशी चर्चा करणार। अपंगांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानाची आज महाराष्ट्रातून सुरुवात। यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून। शेतकऱ्यांना एफआरपी नुसार दर न देणाऱ्यांवर कडक कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा। आणि संसदेच्या कामकाजात न्याय यंत्रणेनं ढवळाढवळ करणं हे लक्ष्मण रेषा ओलांडण्यासारखं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 1 दिवसांचा आयर्लंडचा दौरा आटोपून 5 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत। मोदी यांच्या आयर्लंड आणि अमेरिका दौऱ्याकडून भारताला नेमकं काय अपेक्षित आहे याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी प्राध्यापक अविनाश कोल्हे यांना 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।